नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा एक महत्त्वाचा निर्णय काल घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयामध्ये जे आरक्षण घेणारे विद्यार्थी, ज्याला आपण म्हणूया कॅटेगरीचे विद्यार्थी, कॅटेगरीच्या उमेदवारांना आता ओपनच्या जागा मिळणार नाही. अशा संदर्भातलं सगळं सोशल मीडियाला आणि सगळ्या न्यूजपेपरला आणि न्यूज चॅनलला बातम्या येत आहे. नेमकं हे काय आहे, उदाहरणासह तुम्हाला विश्लेषण करून सांगतो. आरक्षणाबद्दल भरपूर सारे भरपूर सारी पदरीपत्रक माझ्याकडे आहे आणि याच्यावरती बऱ्याच वेळेस मी व्हिडिओ पण घेतलेले आहे. सो आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया की नेमका याचा अर्थ काय, मंत्रिमंडळाने नेमका निर्णय काय घेतलाय. सो उदाहरण पण मी तुम्हाला देतो, स्पष्टीकरण देतो, प्लस नेमका फायदा की नुकसान हे पण तुम्हाला थोडक्यात लक्षात आणून देतो. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला पटला, समजला, आवडला तर इतर विद्यार्थ्यांना, इतर ग्रुपमध्ये पण शेअर करा आणि असेच नवनवीन अपडेट विथ प्रूफ तुम्हाला बघायचे असेल तर हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. जाऊया मुख्य मुद्द्याकडे, पण तत्पूर्वी एक प्रमोशनल ऍक्टिव्हिटी तुम्हाला करणार आहे. बघा, ह्या एमपीएससी बद्दलचे सगळे अपडेट तुम्हाला ह्या चॅनलवरती मिळणार. जसं की एमपीएससी बाबत काही परिपत्रक आली त्याची माहिती असेल, सर्व जाहिराती पदांबद्दलची माहिती असेल, सेवा प्रवेश नियमामध्ये काय बदल झाला त्याबद्दलची माहिती आहे, कागदपत्रे कोणती लागतात, कट ऑफ पास होण्यासाठी किती मार्क्स लागतात, परीक्षा पद्धत, निवड पद्धत आणि अभ्यासक्रम कसा, यासारख्या अपडेट तुम्हाला ह्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर बघा, आज जे कालच्या डेटला हे सगळं बघायला मिळालं. मंत्रिमंडळाचा निर्णय गुरुवार 14 मे 2026 हा महत्वाचा निर्णय बघा तुमच्या समोर आहे. तर इथे पण परत तुम्हाला अशा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला हे पोस्टर बघायला मिळतात. यामधला महत्वाचा मुद्दा बघा, हे दोन मुद्दे आहेत. तुम्हाला फक्त रिसेंटली एवढं वाचून दाखवतो मी काय. बघा, स्पर्धा परीक्षांमध्ये वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव व परीक्षेस बसण्याच्या संधींमध्ये सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्ती धोरणास मान्यता. या निर्णयामुळे खुल्या प्रवर्गातील गुणवत्ताधारित निवडीबाबत स्पष्टता येऊन आरक्षणाच्या अंमलबजावणीत अधिक पारदर्शकता व सुसंगती येणार आहे. राखीव प्रवर्गातील ज्या उमेदवारांनी निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर, आता हे मुद्दे नीट लक्षात घ्या, मी तुम्हाला एक्सप्लेन करून देतो. निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेत बसण्याची संधी, परीक्षा शुल्क ही बाब वगळून या पात्रतेच्या निकषांमध्ये कोणतीही सवलत घेतलेली नाही अशा उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारे खुल्या प्रवर्गातून करण्यात येणार, ओपन मधून होणार. आणि ते सांगितलंय ओपन मध्ये होणार नाही. आता नेमका याचा अर्थ काय तो आपण समजून घेऊया. बघा, तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीच्या चॅनलवरती, ऍपवरती तुम्हाला एमपीएससी कडनं जेवढ्याही स्पर्धात्मक परीक्षा घेतल्या जातात त्यापैकी जसं की कंबाईन एक्झाम आहे, राज्यसेवा एक्झाम आहे, याच्या बॅचेस आपण घेतलेल्या आहेत, चालू केलेल्या आहेत. सो पूर्व आणि मुख्य पूर्व अशा दोन बॅचेस तुम्हाला इथे बघायला मिळतील. तुम्ही लगेच बॅच जॉईन करू शकता. लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपातली बॅच आहे. ह्या बॅच मध्ये तुम्हाला टू द पॉईंट शिकवलं जाणार आहे. लेक्चरच्या नोट्स आहे, पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स आहेत, 350+ टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. हे सगळं तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवर मिळणार आहे आणि सगळं टीचिंग करणारी महाराष्ट्रातली नावाजलेली टीम तुम्हाला इथे गाईड करते. बघा, ही सगळी टीम तुम्हाला इथे गाईड करणार आहे. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. तुमच्या समोर मी तो परत जो निर्णय झालेला तो समोर ठेवलेला आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी जर सवलत घेतली असेल राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी तर त्यांना ओपनच्या जागा मिळणार नाही. सेमो ऑफिसचं हे नोटिफिकेशन आहे. आता तुम्हाला स्पष्टीकरण मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. उदाहरणार्थ बघा, आता इथे विचार केला आपण तर कॅटेगरीच्या उमेदवारांना कोणकोणत्या सवलती मिळतात बरं. नंबर 1, वयामध्ये सवलत मिळते. म्हणजे ओपन साठी 38 असेल तर कॅटेगरीच्या उमेदवारांना वयाच्या 43 पर्यंत कोणती स्पर्धात्मक परीक्षा देता येते. शैक्षणिक अर्हतेमध्ये सूट असते. बऱ्याच एक्झामला असं असतं, ग्रॅज्युएटमध्ये सपोज 60% मार्क पाहिजे ओपन साठी, कॅटेगरीला 55% मार्क पाहिजे, असं बऱ्याच ठिकाणी सूट पण शैक्षणिक अर्हतेमध्ये असते. अनुभवामध्ये सूट असते. कॅटेगरीच्या उमेदवारांना अनुभवाची अट नसते. कधी कधी जागांसंदर्भात विचार केला तर कॅटेगरीच्या उमेदवारांना कॅटेगरीच्या जागा मिळतात प्लस ओपनच्या जागा मिळत असतात. तर त्यानंतर परीक्षा शुल्क जे आहे, परीक्षा शुल्क कॅटेगरीच्या उमेदवारांना कमी लागते, इतर ओपनच्या उमेदवारांना परीक्षा शुल्क जास्त लागते. अजून एक 6वा मुद्दा टाकतो की काही एक्झाम जसे काही युपीएससी लेवलच्या एक्झाम आहे, ह्या एक्झामला इथं जे अटेम्प्ट असतो कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना हा ओपन पेक्षा कसा असतो, जास्त असतो. म्हणजे इथे ओपनला 6 असेल तर कॅटेगरीच्या उमेदवारांना 9 अटेम्प्ट आहे. इथे पण फायदा मिळतो. म्हणजे हे 6 फायदे आरक्षित उमेदवारांना मिळतात. इथून मागे पण मिळत आली, आता मिळत होती. आता मात्र जो नवीन नियम लावलाय, आता नवीन नियम अर्थात काही एक्झामला ऑलरेडी तो लागू आहेच, पण शिक्षक भरती संदर्भात जो इश्यू झाला त्यामुळे हे कोर्टाने राज्य सरकारला, राज्य मंत्रिमंडळाला सांगितलं होतं की याच्यावरती तुम्ही पक्का असं धोरण अवलंब करा, धोरण बनवा, नियमावली बनवा, आणि त्या अनुषंगाने मंत्रिमंडळाने घेतलेला हा निर्णय आहे. आता लक्षात घ्या, ह्या 6 पैकी मी तुम्हाला एक गोष्ट वगळून सांगतो. तुम्हाला फक्त कोणती गोष्ट वगळायची, परीक्षा शुल्क वगळून. आणि जागा तर ठीक आहे, इथं मिळतातच तुम्हाला, बरोबर आहे.
जागा देते की हे मुद्दा राहू दे तुम्ही, परीक्षा शुल्क बघून. आता ए नावाचा विद्यार्थी बघा, मी तुम्हाला उदाहरण देतो. ए नावाचा विद्यार्थी आहे आणि त्यांनी सपोज कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी चा फॉर्म भरलेला आहे. कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी चा फॉर्म भरला किंवा कोणती एक्झाम दिली. जी एक्झाम कशी असते, पूर्व परीक्षा असते, नंतर मुख्य परीक्षा असते आणि कधी कधी काही एक्झाम साठी मुलाखत पण आहे. आता गट ब गट कला तर नाहीये मुलाखत, पण मी इथे लिहून ठेवतो, याला मी राज्यसेवा पण ऍड करतो, ज्याला की मुलाखत आहे. बरोबर आहे, मुलाखत आहे. 3 टप्प्यात सपोज एक्झाम घेऊया आपण, किंवा 2 टप्प्यात तुम्ही घेऊ शकता, पूर्व आणि मुख्य असे 2 टप्प्यात घ्या. कधी कधी मुलाखत आहे. बरोबर, मी हे पण उदाहरण घेऊन ठेवतो तुमच्या माहितीसाठी. बरं, म्हणजे एकापेक्षा जास्त टप्प्याच्या एक्झाम असेल तर यांना हा नियम लागू असणार. कसा मी तुम्हाला सांगतो. आता ए नावाचा हा विद्यार्थी आहे आणि हे नावाच्या विद्यार्थ्याने फॉर एक्झाम्पल फॉर्म भरलाय राज्यसेवेला किंवा ग्रुप बी ग्रुप सी ला फॉर्म भरलाय. बरोबर आहे. आता राज्यसेवेची टप्पे किती असतात, पूर्व, मुख्य आणि मुलाखत. मग ह्या विद्यार्थ्याने फॉर्म भरलाय फॉर एक्झाम्पल ओबीसी मधून भरलाय. ओके, ओबीसी मधून भरलाय. मग आता ओबीसी मधून भरत असताना हा काय काय फायदे घेतो बरं, वयाचा फायदा घेतो. येस, बरोबर आहे. त्यानंतर शैक्षणिक अर्हता घेत असेल, अनुभव घेत असेल, जागा मिळते, परीक्षा शुल्क मिळते आणि अटेम्प्ट मिळत आहे. उदाहरणार्थ याचं वय आहे फॉर एक्झाम्पल 40. आता ओपन साठी वय किती असतं बरं, ओपन साठी वय असतं 48च आहे, 38च आहे. पण याने कॅटेगरीनुसार जर वयाचा विचार केला 43 पर्यंत, याचा फायदा घेऊन टाकला, फॉर्म भरतानाच घेतला. पहिली कंडिशन टाकतो मी तुम्हाला इथे. आता पहिली कंडिशन काय, फॉर्म भरताना वयाचा फायदा घेतला. कारण याचं वय किती होतं, वय 38 पेक्षा जास्त होतं ना, 43 होतं किंवा 40 होतं. म्हणजे ओपन मध्ये बसतच नाही ना. हा ओपनचा जो नियम आहे तो काय सांगतो, 38 असेल तर तो ओपन मधनं जाऊ शकतो. पण इथे जर त्यांनी वयाचा फायदा घेतला, कॅटेगरी मधून वयाचा जर फायदा घेतला, तर याचा विचार कुठे होणार बरं, याचा विचार फक्त आणि फक्त कॅटेगरीच्या जागांसाठीच होणार. कॅटेगरीच्या जागांसाठीच होणार फक्त. बरोबर, याचा विचार कॅटेगरीच्या जागांसाठी घेतला ना फायदा नाही. दुसरी कंडिशन बघा, शैक्षणिक अर्हतेमध्ये त्यांनी सूट घेतली आहे. काय, सपोज एखाद्या एक्झामला असं होतं की त्यांना 12वीला फॉर एक्झाम्पल कॅटेगरीच्या उमेदवारांना 55% मार्क पाहिजे होते आणि ओपनच्या विद्यार्थ्यांना 60% मार्क पाहिजे होते. आणि हा जो कॅन्डिडेट आहे यांनी काय केलं, ओबीसी मधून फॉर्म भरलाय. सपोज त्याने वयाचा फायदा नाही घेतला. याचं वय किती म्हणूया आपण आता दुसऱ्या कंडिशन मध्ये, याचं वय म्हणूया की याचं वय 35च आहे, 35 वय आहे. पण मात्र 12वीला त्याला 60% मार्क नाही, त्याला 12वीला 56%च मार्क आहे. म्हणजे यांनी कॅटेगरीतून फॉर्म भरलाय, ऍक्सेप्ट केला ना, कॅटेगरीतून ऍक्सेप्ट केला फॉर्म. म्हणजे यांनी जर इथून फायदा घेतला शैक्षणिक अर्हतेचा, तर याचा विचार फक्त काय होणार आहे, कॅटेगरीच्या जागांसाठीच होणार आहे. समजते मी काय बोलतोय, कॅटेगरीच्या जागांसाठी होणार. ही दुसरी कंडिशन शैक्षणिक अर्हतेबाबत. तिसरी कंडिशन असेल अनुभव संदर्भात, मी इथे लिहितो. तिसरी कंडिशन बघा, कॅन्डिडेट जो आहे तो ए नावाचा कॅन्डिडेट आहे, हा ओबीसी मधनं फॉर्म भरतोय. आणि मग आता तिसरी कंडिशन आहे की ह्या उमेदवाराचं वय बसतंय, शैक्षणिक अर्हता पण बसते, पण अनुभव नावाची जी गोष्ट आहे, जी की कदाचित काही ऍड मध्ये कॅटेगरीच्या उमेदवारांना नो नीड, गरज नाहीये, आणि याचा फायदा त्याने जर घेतला असेल तर त्याचा विचार फक्त काय होणार आहे, कॅटेगरीच्या जागांसाठीच होणार आहे. लक्षात आलं तुम्हाला. हे झालं किती तिसरा मुद्दा मी तुम्हाला सांगितलं बघा, वय कोणतेही घ्या, तिघांपैकी एक घ्या, 5 पैकी 6 पैकी एक घ्या. चौथा आहे जागा. जागांबाबतीत तर काही म्हणायचं मला, जागा तो जर सगळ्या याच्यात बसत असेल बघा, तो जर सगळ्या याच्यात बसतोय, चौथा मुद्दा, तो वयात पण बसतोय, तो शैक्षणिक पात्रतेत पण बसतोय आणि तो अनुभवामध्ये पण विचार करता हे सगळे ओपनच्या कॅटेगरीमध्ये बसतोय फॉर्म भरताना. हे काय म्हटलंय, फॉर्म भरताना ओपनच्या कॅटेगरीत तो बसतो ना, मग याचा विचार कुठे होईल बरं, याचा विचार कॅटेगरी प्लस ओपन अशा दोन्ही जागांसाठी होणार. कॅटेगरी प्लस ओपन अशा दोन्ही जागांसाठी होणार. इथपर्यंत क्लिअर झालं क्लिअर. चौथा मुद्दा आणि पाचवा जो आहे, परीक्षा शुल्काचं सोडून बोललं त्यांनी. बघा, ह्या नोटिफिकेशन तुम्ही जर बघितलं तर यामध्ये परीक्षा शुल्क ही बाब वगळून आहे. परीक्षा शुल्क सोडून द्यायची, परीक्षा शुल्क भरला म्हणून फक्त ओपनचाच विचार, कॅटेगरीचा विचार केला जाईल असं होणार नाही. मग पाचवा मुद्दा मी इथे ऍड करतो, जर त्यांनी परीक्षा शुल्क याच्यामध्ये सवलत घेतली असेल, परीक्षा शुल्कामध्ये सवलत घेतली असेल, तर त्याचा विचार कॅटेगरी प्लस ओपन अशा दोन्ही जागांसाठी होणारच आहे. आणि मग अजून एक मुद्दा त्यात मी 6वा बघितला, अटेम्प्टच्या बाबतीत. जर एखाद्या उमेदवाराला एखाद्या एक्झामला अटेम्प्ट आहे, 6वी कंडिशन बघा, अटेम्प्ट आहे. अटेम्प्ट जसं की युपीएससी ला अटेम्प्ट आहे, एमपीएससी ला अटेम्प्ट नाहीये. बरोबर आहे, अटेम्प्ट नाहीये. म्हणजे तुम्ही किती घेऊ शकता,
मग युपीएससीला अटेम्प्ट आहे, ओपन साठी अटेम्प्ट होते 6 आणि कॅटेगरीसाठी अटेम्प्ट होते 9. ऑलरेडी याने ह्या ए नावाच्या विद्यार्थ्याने हा त्याचा अटेम्प्ट जर विचार केला आपण, तो जर 7वा असेल, 7वा किंवा 7+ असेल, 7+ असेल, तर ह्या उमेदवाराचा विचार फक्त कुठे होणार आहे, कॅटेगरीसाठीच होणार आहे, कॅटेगरीच्या जागांसाठीच होणार आहे. इथे लक्षात मी काय बोलतोय, कॅटेगरीच्या जागांसाठी त्याचा विचार होणार आहे, ओपन साठी होणार नाही. हा इथे मात्र तो 6 अटेम्प्ट 5 असेल, 5+5 असेल किंवा 5 असेल किंवा 5 पेक्षा खाली असेल तर त्याचा विचार ओपन आणि कॅटेगरीच्या जागांसाठी केला जाणार आहे. आता ह्या 6 कंडिशन तुमच्या लक्षात आला असेल. आता महत्वाची पुढची कंडिशन आहे, अतिशय महत्वाची पुढची कंडिशन, जी की तुम्हाला सांगतो 7 नंबरची कंडिशन आहे. आता ही कंडिशन बऱ्याच जणांना माहिती नसेल किंवा बऱ्याच जणांना लक्षात येणार नाही. मी काय सांगतो लक्षात द्या. आता ए नावाचा विद्यार्थी आहे, याने फॉर्म भरलाय पूर्व परीक्षेला. फॉर एक्झाम्पल याची निवड झाली आहे मुख्य परीक्षेसाठी, बरोबर आहे, याची निवड झाली मुख्य परीक्षेला, पूर्वमधून हा मुख्यमध्ये निवड झाली. आता हा ओबीसीचा विद्यार्थी आहे, याला म्हणूया आपण ओबीसी जनरलचा विद्यार्थी आहे असं कन्सिडर करा. ओके, याची निवड होत असताना बघा इथे आता मी कट ऑफ लिहितो. पूर्व परीक्षेमधून मुख्य परीक्षेला जाताना कट ऑफ कसे लागले, ओपनचा कट ऑफ. फॉर एक्झाम्पल ओपनचा कट ऑफ हा म्हणूया आपण 100 मार्कांपैकी, कंबाईनची एक्झाम असते 100 मार्कांची, ओपन पैकी त्याला मार्क पडले बघा, ओपनला 100 पैकी कट ऑफ किती लागलेला, आपण असं म्हणूया की कट ऑफ लागलाय हा 58 मार्कांचा. आणि ओबीसीचा जो कट ऑफ लागलाय हा लागलाय 100 पैकी, आपण म्हणूया 55 मार्काचा, बरोबर आहे. आता ओबीसी एक्झाम्पल घेतलं, तुम्ही कोणतीही कॅटेगरीचं एक्झाम्पल घेऊ शकता, एससी, एसटी, एनटी, अब, कड, एसबीसी, ईडब्ल्यूएस, एससीबीसी कोणते घेऊ शकता. ओके, मग त्याचा विचार आता ओबीसी मध्ये बघा मार्क किती पडलेला 55. आणि हा जो कॅन्डिडेट आहे याला मार्क मी असं म्हणतो की याचे जे मार्क आहे पूर्व परीक्षेचे, याचे मार्क आहे, कट ऑफ लागलाय 55चा, याचे मार्क आहे 56. याचं सिलेक्शन झालं, पण कुठून झालंय सिलेक्शन, पूर्वमधून मुख्यला जाताना याचं सिलेक्शन झालंय कुठे बरं, बघा कट ऑफ 56चा लागला, याला मार्क किती 56, ओबीसीचा 55 लागलाय, याचा तर 58 आहे ओपनचा, म्हणजे 58 पेक्षा कमी मार्क पडले, म्हणजे याचं सिलेक्शन कुठून झालंय, फक्त याचं सिलेक्शन झालंय, निवड कशातून झाली आहे, निवड झाली ओबीसी कॅटेगरी मधनं, हा निवडला गेला मुख्य परीक्षेला. कळतं मी काय म्हणतोय, हा निवडला गेलाय ओबीसी मधनं मुख्य परीक्षेला. आता अजून एक गोष्ट मी क्लिअर करतो. सपोज हा ओबीसीचा कॅन्डिडेट आहे, याचा विचार कुठे कुठे केला जातो बरं, ओबीसी जनरल विचार घेतला तर कुठे कुठे केला जातो, 2 ठिकाणी. पहिला याचा विचार केला जातो ओपनच्या जागांसाठी, ओपन जनरल साठी. दुसरा विचार होतो त्याचा ओबीसी जनरल साठी. जर हा ओबीसी समांतर आरक्षण असेल, जसं की फिमेल आहे, फॉर एक्झाम्पल फिमेल घ्या, अपंग घ्या, दिव्यांग घ्या, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन, अनाथ, हे काय समांतर आरक्षण. स्पोर्ट पर्सन, हे माजी सैनिक स्पोर्ट पर्सन, हे काय समांतर आरक्षण आहे. सपोज हा समांतर आरक्षण एक्झाम्पल घेतलं मी फिमेलचं, तुम्ही कोणते घेऊ शकता. याचा विचार कुठे कुठे होतो बरं, पहिला विचार होतो बघा यांचा 4 ठिकाणी विचार होतो, म्हणजे 2, 3 आणि 4 ठिकाणी यांचा विचार होतो. कुठे कुठे होतो, ओबीसी मध्ये पहिला विचार होतो बघा ओपन फिमेल मध्ये, दुसरा विचार होतो ओबीसी फिमेल मध्ये, तिसरा विचार होतो ओपन जनरल मध्ये, आणि चौथा विचार होतो ओबीसी जनरल मध्ये. अशा 4 ठिकाणी यांचा विचार केला जातो. ओके, मग आता हे एक्झाम्पल तुम्ही जनरल साठी आणि समांतर आरक्षण लक्षात घ्या. हा ओबीसीचा कॅन्डिडेट मी जनरल पकडला, मग याला मार्क किती पडले, 56 मार्क पडले. इथून तो सिलेक्ट झालाय मुख्य परीक्षेला, पण मुख्य परीक्षेला जाताना तो ओपन एवढे मार्क घेऊ शकलात का, नाही. पूर्वमधून मुख्यला जाताना ओपनच्या कट ऑफ पेक्षा कमी मार्क पडले, म्हणजे तो सिलेक्ट कुठून झालाय बरं, ओबीसी मधनं. बघा रिझल्ट लावताना पण तिथे येतं बघा ओरिजिनल कॅटेगरी काय होती आणि कोणत्या कॅटेगरीतून हा सिलेक्ट झालेला आहे. हा जर ओबीसी मधनं सिलेक्ट झाला, आता हा देणारे मुख्य परीक्षा, बरोबर की नाही, हा मुख्य परीक्षा देणार आहे. फॉर एक्झाम्पल कंबाईनची एक्झाम आहे 400 मार्कांची, 400 पैकी याला मार्क पडणार आहे. तर याचा विचार मुख्य परीक्षेनंतर निवडीसाठी कुठे होणार बरं, निवड करताना याचा फक्त विचार ओबीसी मध्येच होणार आहे. ओपन साठी होणार का, नाही होणार. का नाही होणार, कारण पूर्वमधून मुख्याला येत असताना त्याने इतर गोष्टींचा, ठीक आहे आतापर्यंत कंडिशन तुम्हाला 6 सांगितल्या, त्या 6 पैकी एकाही कंडिशनचा फायदा त्याने घेतलेला नाही कॅटेगरी म्हणून, तो ओपन साठी पात्रच होता. पण इथे पूर्वमधून मुख्यला जाताना मात्र त्यांनी इथे काय ही कंडिशन तोडली, म्हणजे तो ओपनच्या कट ऑफ पेक्षा कमी मार्क पडून पुढे आलेला आहे, म्हणजे ओबीसी मधनं पुढे आलाय, ओबीसी रँक मध्ये पुढे आलाय, ओपन मधून आलाच नाहीये, कारण ओपन मध्ये जाण्यासाठी त्याला मार्क तेवढे पडलेच नाहीये. मग याचा विचार फक्त आणि फक्त कुठे होणार आहे, ओबीसी मध्ये होणार आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी एमपीएससीच्या एक्झामला लागू आहेत, एमपीएससी एक्झामला
रिसेंटली काही सरळ सेवेच्या एक्झाम आणि शिक्षक भरतीच्या एक्झाम मध्ये मात्र गडबड झालेली आहे. या संदर्भात कोर्टात याचिका पण पडल्या होत्या. त्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने पण काही निकाल दिले होते आणि सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला पण मंत्रिमंडळाला सांगितलं की या संदर्भात तुम्ही धोरण बनवा, नियमावली बनवा आणि योग्य तो निर्णय घ्या. काही राज्यांनी ऑलरेडी असे निर्णय घेतलेले आहेत. काही राज्यांमध्ये अशाच पद्धतीने सगळ्या स्पर्धात्मक परीक्षा किंवा निवड प्रक्रिया होत असते. सो महाराष्ट्र सरकारने पण हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवलाय की हा निर्णय काय आहे. आता काही जणांना हा निर्णय कितपत कळला त्यांच्यावर डिपेंड आहे. पण अजून अडचण असेल, काही शंका असेल, मला कमेंट बॉक्समध्ये टाका. काहींना वाटेल नाही सर तुम्ही चुकीचं सांगताय, तर तुम्ही पण एकदा रिझल्ट चेक करा एमपीएससीचे. मी सगळे रिझल्ट तुम्हाला शो करू शकतो, विथ प्रूफ दाखवू शकतो की कोणता विद्यार्थी पूर्वमधून मुख्यला कशा मार्कांना गेला आणि मुख्यमधून त्याला मार्क जास्त असून सुद्धा तो कॅटेगरी मधून कसा सिलेक्ट झालाय. सो हे सगळे मुद्दे महत्वाचे असणार आहे. अजूनही ते पुढे सिलेक्शनचे निकष भरपूर सारे आहे, बरोबर की नाही, ते तुम्हाला नंतर मी सांगेल. बाकीचे आरक्षण सोडून बाकीचे पण नियम आहे. पण सध्या हे मुद्दे तुमच्या लक्षात आले असेल. तुला 7 कंडिशन टोटल सांगितलेल्या आहे. ह्या 7 कंडिशन नुसार आता ओपनच्या जागा या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मिळतील किंवा नाही मिळतील हे ठरणार आहे. हे असंच असणार आहे. याचा फायदा नेमका काय, नुकसान काय, याच्यात पडू नका तुम्ही. फायदा नुकसान काय, आरक्षण घ्यायचं असेल तुम्हाला साहजिक आहे फायदा होणारच आहे. तुम्ही जर आरक्षणामध्ये बसत असेल त्याचा नक्कीच विचार तुम्ही केला पाहिजे. तुम्हाला ओपनच्या जागा मिळतात आणि तुम्हाला कॅटेगरीच्या पण जागा मिळतात. सो फायदा नुकसान याच्यामध्ये जाऊ नका. आणि ओपनचे विद्यार्थी जे असतात ना, त्यांनी पण असा विचार करू नये की फायदा काय नुकसान काय आमचा असं तसं नाही. यांनी जर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी जास्त स्कोर केला, ओपनचा स्कोर एवढा, तर ते ओपनची जागा घेऊ शकतात. हाच आतापर्यंत नियम आहे आणि आता तो थोडासा अधोरेखित करण्यात आलेला आहे. त्याला सुधारित नियमावली म्हणा किंवा शासनाच्या मार्गदर्शनानुसार आता इथून पुढे अशाच पद्धतीचे धोरण असणार आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. मी जे मुद्दे तुम्हाला पटवून सांगितले ते समजले असेल मला कमेंटमध्ये कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करून इतरांना शेअर करा. आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.